ध्यानविषयक कुठल्याही कार्यक्रमात बुद्धाची मूर्ती खटकते, त्यावेळी द्वैत मी ईश्वर वेगळे आहोत ही भावना संपली नव्हती. सनातन वैदिक धर्माप्रमाणे आपण सर्वच जण ईश्वराचे अंशरूप आहोत. तो परमात्मा व त्यात लीन असलेला आपला आत्मा हे खरे रूप आहे. अद्वैत ज्ञान मी आणि ईश्वर एकच आहोत हे ते खरे ज्ञान. त्यामुळे आपण एका बाजूला ध्यान इत्यादी विषयी बोलताना प्रतीक म्हणून बुद्ध मूर्ती वापरणे पटत नाही. उत्तर: तुमच्यातील ईश्वरी अंशाला, एक तत्वाला, परब्रह्माला मनपूर्वक प्रणाम करतो. आपली प्रतिक्रिया वाचली. एक दृष्टिकोन, एक बाजू म्हणून आपली भूमिका समजू शकतो. आता उत्तराकडे वळूया. आपल्याला एखादी गोष्ट खटकते जेव्हा ती आपल्या संस्कारांच्या विपरीत असते. आपल्या संस्कारांच्या अनुसार असलेल्या गोष्टी आपल्याला भावतात. एक ब्राह्मणाचा मुलगा आणि एक खाटीकाचा मुलगा शाळकरी मित्र. एक दिवस ब्राह्मणाचा मुलगा शाळेत जाताना त्याच्या मित्रास घरी बोलवायला गेला. त्याचे वडील बोकड कापत होते. ते दृश्य पाहून तो पुन्हा कधीही त्याच्या घरी गेला नाही. त्याची झोप रोज सकाळी उघडे ते त्याच्या वडिलांच्या मंत्र पठणाने आणि घंटानादाने. जर ईश्वराने त्याला खाटीकाच्या घरी जन्मास घातले असते तर तो कदाचित ब्राह्मणाच्या घरी जाऊ शकला नसता. त्याला मंत्र आणि घंटानादाने अस्वस्थ केले असते. या किमयागाराची माया पहा. ब्राह्मणाला यांनीच जन्मास घातले, खाटीकास यांनीच बनवले, पण दोघांचे संस्कार केवढे विपरीत. तेव्हा त्या दोघांचंही वागणं योग्य, प्रतिक्रियाही योग्य, गैर काहीच नाही. सर्व काही त्यांच्या संस्कारांच्या अनुरूप. आपण आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं की सनातन वैदिक धर्माप्रमाणे आपण सर्वजण ईश्वराचे अंश आहोत. तो परमात्मा आणि त्यात विलीन असलेला आपला आत्मा हेच खरं रूप आहे. अद्वैत अर्थात मी आणि ईश्वर एकच आहोत हे ते खरे ज्ञान. इथे एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी की हे खरं ज्ञान आपल्याला शब्द रूपात मिळालं. शब्दांनी माहिती आहे, पण तरी सुद्धा द्वैत भाव अर्थात तू आणि मी वेगळा हा का आहे? कारण आपण अनुभव असा करतो की मी वेगळा, तू वेगळा, सर्व लोक वेगळे, आपली सुखदुःख वेगळी. संघर्ष करूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि हाच आपला अनुभव आहे. हा द्वैताचा अनुभव आहे. शब्दांनी आपण अद्वैत जाणलं, पण अनुभव स्वरूपात
आपण नेहमी द्वैताचा सामना करतो आणि हे खरं ज्ञान, अद्वैताचं ज्ञान, अद्वैताचा अनुभव आपल्यापाशी आज सुद्धा नाही. आपल्याला अनुभवातून हे ज्ञान अजून मिळवायचं आहे. तिथवर आपण एक दिवस नक्कीच पोहोचणार आहोत, पण तो दिवस अजूनही दूर आहे आणि म्हणूनच आपल्यापासून अद्वैत ज्ञान सुद्धा दूर आहे. आपल्या ध्यान कार्यक्रमाचं उद्दिष्ट निश्चित आहे. दर्शन, साक्षीभाव, अर्थात थोडा वेळ का होईना दैनंदिन जीवन, कर्तेपण, मीपण हे सर्व काही बाजूला सारून या क्षणाचं सत्य अनुभव करणं. मी कोण? दर्शक, जो पाहतो आहे. बस फक्त एवढंच आपल्याला सध्या करायचं आहे. बापरे, खऱ्या अर्थानं हे सुद्धा किती कठीण आहे. होत नाही 15 मिनिटं बसलो तर 2-4 क्षण सुद्धा निर्विचाराचे मिळवणं कठीण जातं. अद्वैतापर्यंत पोहोचण्याची शब्द नव्हे, अनुभव इथेच सुरुवात होईल नव्हे काय? भगवान शंकरांनी श्री शंकराचार्यांचा अवतार धारण करून या अद्वैत ज्ञानाची जाणीव करून दिली. एवढंच नव्हे तर हे अनुभवशास्त्र सर्वांसाठी उघड केलं. आता अद्वैत समजण्यासाठी आपल्याला अनंताचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. आणि हा अनंत दृष्टिकोन पहा. अनंत सर्वव्यापी, अर्थात त्यात असं ते ज्यात सर्व काही सामावलेलं आहे. बाहेर काही उरलंच नाही, सर्व काही सामावलेलं, सर्व काही आत. दुजा भावच नाही, चांगलं वाईट विद्रूप काहीच नाही, सर्व काही एकरूप. ज्ञानेश्वरांनी पंडितांना कसं समजावलं? रेडा आणि ज्ञानोबा माऊली एकची जाहले. जेव्हा रेड्याच्या मुखी वदली गीता, बुद्धांनी स्वतःच सांगितले, मूर्तीपूजा नको, प्रतीक काढून टाकायची आहेत. साधना निर्विचार निर्विकार याचीच करायची. पण आपण सर्व माणसं हुशार. आपण देवी देवतांच्या प्रतिमा निर्माण केल्या आणि त्यालाच हार फुलं वाहिली नव्हे काय? प्रतीक चिन्ह ही सर्व साधनं आहेत, महत्वाची आहेतच, पण तेवढीशी महत्वाची नाहीत. ती येतील आणि जातील. महत्वाचं हे आहे की या साधनेतून अद्वैताचा एक क्षण का होईना आपण मिळवू शकतो का? आणि त्याच दृष्टीने आपले सर्व प्रयत्न आहेत. तेव्हा आपण आपल्या उद्देशावर लक्ष ठेवू आणि पुढे चलू. ठीक आहे? खूप महत्वाचं, अद्वैताचा खरा अनुभव अतिशय विलक्षण असेल. रेडा, ज्ञानोबा माऊली, ब्राह्मण, खाटीक, तुम्ही आम्ही सर्वजण एकच होऊन जाऊ. प्रतीक उरणार नाही, तुझा भाव उरणार नाही. सर्व काही समरस, सर्व काही ईश्वर स्वरूप, एक नाम, अजून काहीच नाही. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आपण तुका होऊन जाऊ, जिथे फक्त विठ्ठल, दुसरं काही नाही. आपले स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा. बोलावा विठ्ठल,
बंधनापासूनी उकलली गाठी, बंधनापासूनी उकलली गाठी, बंधनापासूनी उकलली गाठी, उकलली गाठी, उकलली गाठी, उकलली गाठी, उकलली गाठी। उकलली गाठी
भरिला विठ्ठल 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 तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे